Friends, as you know, we are organizing a competition at the state level for the video based on science and mathematics textbooks. And we have already given you some information in the form of the document and also in the form of a YouTube व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण एक 2026च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण एक व्हिडिओ कॉम्पिटिशनची आपण एक समारोप करणार आहोत. त्याच्यासाठी आपण काही माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, ती तुम्ही वाचलेलीच असेल. तसंच एक YouTube व्हिडिओसुद्धा मी बनवून दिलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा कदाचित तुम्ही बघितलेला असेल. आता आज आपण हे पाहणार आहोत की याचे फॉर्म आपण कसे भरायचे आहेत. तुम्ही शाळेमध्ये किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक असाल आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तर या फॉर्मची जी लिंक आहे ही तुम्हाला मिळालेलीच असेल आणि त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही त्या लिंकवरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला ह्या प्रकारचा एक स्क्रीन दिसेल, ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या हेडिंगमध्ये तुम्हाला ते आपली जी स्पर्धा आहे त्याचे त्याचे नाव दिसत असेल. You will see when you click the link, you will see the state level competition 2026 on the video based on science and mathematics textbooks असं तुम्हाला दिसत दिसेल. आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली आपण बायलिंग्वल फॉर्म बनवलेला आहे, सो दॅट मराठी मीडियम अँड इंग्लिश मीडियम बोथ काइंड ऑफ मीडियम टीचर्स वुड नॉट हॅव एनी डिफिकल्टी. याच्यामध्ये आपण मराठीमध्ये माहिती थोडक्यात दिलेली आहे, तसंच इंग्लिशमध्ये माहिती थोडक्यात दिलेली आहे. जी माहिती तुम्हाला माहितीच असेल कारण तुम्ही त्याच्यातून गेलेले असाल. आपण नॅशनल सायन्स डे 28 फेब्रुवारी 2026ला याचा समारोप करणार आहोत, एक प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम करणार आहोत आणि त्याच्यामुळेच या प्रोग्रामचा जो मथळा आहे त्याच्यामध्ये 2026 आपण असं लिहिलेलं आहे. तर आपल्याला 15 डिसेंबर 2025 पर्यंत हा फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. हा फॉर्म भरायचा आहे. ह्या फॉर्मला तुम्ही 2 टप्प्यात भरणार आहात. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचे डिटेल्स देणार आहात. विद्यार्थ्यांनी कोणकोणते टॉपिक्स निवडलेले आहेत हे तुम्ही कळवणार आहात. याच्यासाठी आपली लास्ट डेट 15 डिसेंबर 2025 आहे. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअली प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी बनवलेले व्हिडिओज ते अपलोड करणार आहात. त्या सगळ्यांसाठी एकंदरीत हाच फॉर्म आहे. तर दिस फॉर्म यू विल बी विजिटिंग ट्वाइस मे बी or more number of times perhaps, but you will be taking care as we will be telling you how exactly you have to fill out the form. If you follow those things, it will be very good for you and very good for us also. तर आपल्याला हा फॉर्म भरायचा कसा आहे हे आपण आता येऊया. सगळ्यात पहिले हा फॉर्म जो आहे हा तुमचे ईमेल आय डीला डायरेक्टली कॅप्चर करतो. म्हणजे तुम्हाला तुमचे ईमेल आय डी सांगण्याची गरज नाही. तो तुमचा ईमेल आय डी डायरेक्टली तुमच्या फॉर्ममधून तो कॅप्चर करणार आहे. त्याच्यासाठी you should have already registered your email ID. You should have logged in through your email ID. So once you have logged in through your email ID, that email ID would be known to the system, to the PC, and then it will communicate to you. For example, माझा email ID आहे rajendra.vadnere@gmail.com. तर here it says this is the email ID. The name, email ID, photo associated with your Google account will be recorded when you upload the files and submit this form. आता हे तुम्ही यू मे ऑल्सो चेंज इट. सपोज तुम्हाला हा ईमेल आय डी नाही दुसरा ईमेल आय डी पाहिजे असेल तर तुम्ही स्विच अकाउंटवरती जाऊन तिकडे तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्हाला जो दुसरा ईमेल आय डी तुमचा ज्या ईमेल आय डीने तुम्हाला रजिस्टर करायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. बट मेक शुअर दॅट यू रजिस्टर ऑलवेज थ्रू द सेम email ID and through the same mobile number which you will be given later on. So here record the इकडे पहिला जो तुमचा जो प्रॉम्प्ट येतो तो हे आहे, रेकॉर्ड राजन म्हणजे जे तुमचा ईमेल आय डी तिकडे जो तुम्ही ईमेल आय डी इकडे चूज केलेला असेल तो इकडे ईमेल आय डी दिसेल. रेकॉर्ड तुमचा ईमेल आय डी नाव ॲज द ईमेल टू बी इन्क्लुडेड इन माय रिस्पॉन्स असं त्याला तुम्हाला क्लिक करावं लागेल. हा क्लिक केल्याशिवाय तुम्हाला तो फॉर्म सबमिट नाही करता येणार. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःचं पूर्ण नाव आईच्या वडिलांचा आणि आडनावासह तुम्ही देऊ शकता. इट इज ऑप्शनल टू गिव्ह द मदर्स नेम, but as per the new government GR
for the very fresh students, maybe they will have to give their mother's name also. So whatever is the the rule, you have to follow that rule. For example, आता माझ्यासाठी मी माझं स्वतःचं नाव शॉर्ट मध्ये लिहितो. आता हा मी माझं नाव भरलेलं आहे. शाळेचे शासकीय नोंदीप्रमाणे नाव आणि गावाचे नाव. मी ज्या शाळेमध्ये शिकवतोय, समजा मी ज्या शाळेमध्ये शिकवतोय त्याचं नाव समजा लोकमान्य टिळक स्कूल. एक्झॅक्टली समजा हे नाव माझ्या शाळेचं आहे शासकीय रेकॉर्ड प्रमाणे, तर मी हे नाव इकडे नमूद करतोय. समजा माझ्या शाळेचा जो ॲड्रेस आहे, जो पोस्टल ॲड्रेस आहे, तो मला इकडे द्यायचा आहे. समजा माझा असेल 7, कर्वे रोड. हे फिक्टिशियस सांगतोय मी तुम्हाला, फक्त फॉर्म कसं भरायचं याच्यासाठी. हे डमी आहे, पुणे. समजा त्याचा पिनकोड 411007 आहे, तर माझा तो पिनकोडसह मी तो फॉर्म भरणार आहे. शिक्षकाचे भ्रमणध्वनी म्हणजे माझा मोबाईल नंबर जो मला व्हॉट्सॲपवरती पाहिजे आहे. समजा माझा तो मोबाईल नंबर आहे, तो मी मोबाईल नंबर इकडे क्लिक करतो. समजा इकडे मी एक मोबाईल नंबर देतोय. असा काहीतरी माझा मोबाईल नंबर असेल. जो मोबाईल नंबर आहे तो मी मोबाईल नंबर इकडे देईल. हे आता मी एक वेगळाच नंबर दिलेला आहे, फिक्टिशियस नंबर दिलेला आहे. आता then you have to give your gender, male, female, others. So I can give, we can click here and we can give our selection here. Then the subject which you are going to teach, which you are teaching. For example, if you are teaching at 11th and 12th, maybe you will be teaching very specific subjects like physics, chemistry, botany, zoology. But if you are teaching at lower level, 11th, less than 11th and 12th, maybe first to 10th, then science and mathematics may be your subject. So maybe I may be a science teacher, so I will click science. If I'm teaching, let's say, chemistry at the 11th and 12th, maybe I will click on chemistry. But if you give more choices, it will help us, because you may also help us in evaluating the other videos. So it's a multiple response question, but normally you would give only one of the choice. So maybe if you are 11th and 12th teacher, maybe you will say chemistry or physics or something like that. And if you are teaching at primary level or secondary level, you will say science or mathematics. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे विषय इकडे नमूद करायचे आहेत. जर तुम्ही 1ली ते 10वी मध्ये शिकवत असाल तर तुमचे विज्ञान किंवा गणित हे तुमचे विषय असतील. पण जर तुम्ही 11वी 12वीला शिकवत असाल तर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी अशा प्रकारे तुम्ही चूज करू शकता. मला फक्त एक तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं आहे, म्हणून मी इकडे हे भरतो आणि नेक्स्ट फिलअप करतो. आता हा माझा फर्स्ट फॉर्म जो आहे, पहिला सेक्शन जो आहे तो माझा कंप्लीट झालेला आहे. आता मी सेकंड सेक्शनकडे जाणार आहे. It goes to the second section. First section is complete, where the teacher's information was recorded. In the second section, we will be collecting information on the students and their topics. कोणते कोणते टॉपिक्स विद्यार्थ्यांनी निवडलेले आहेत हे इकडे आपण सांगणार आहोत. आमची एक विनंती आहे सर्वांना की विद्यार्थ्यांनी जास्त जेव्हा टॉपिक निवडतात तेव्हा एक युनिफॉर्मिटी ठेवावी. एक टॉपिक जर विद्यार्थ्यांनी निवडला असेल तर त्याच टॉपिकवरती दुसऱ्या विद्यार्थ्याने काम करू नये. पर्टिक्युलरली तुमच्या स्कूल लेवलला तुम्ही हे एन्श्योर करू शकता. अँड ऑल्सो वी कॅन एन्श्योर इट at the state level by sharing your information. When you fill up this form, your information will be available with us, and then we will share it with all other teachers, and they will see to it that the same topic is not given or is not distributed to any other student. त्याच्यामुळे हे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल याचं महत्त्व हेच आहे. म्हणून आम्ही तुमच्याकडून 15 डिसेंबर पर्यंत माहिती मागवतो आहोत. त्याच्यामुळे आपल्याला समजेल की कोणकोणत्या टॉपिकवरती कोण विद्यार्थी काम करत आहे. जसं जसं तुम्ही टॉपिक हा फॉर्म भराल, सेकंड सेक्शन भराल,
तसं तसं आम्हाला ती माहिती पडेल आणि आपण ही माहिती सर्व विद्यार्थ्यांबरोबर आणि सर्व शिक्षकांबरोबर आपण शेअर करू, म्हणजे तुम्ही पूर्ण स्टेट लेवलला युनिफॉर्मिटी तुम्ही पाळू शकाल. तर याच्यामध्ये पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला लास्ट डेट सांगितलेली आहे. टॉपिक कळवण्याची लास्ट डेट 15 डिसेंबर आणि प्रत्यक्षात तुमची जी व्हिडिओ क्लिप्स आहेत ती अपलोड करण्याची लास्ट डेट ही 15 जानेवारी अशी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तीच माहिती की जी आपण आधी पण कळवलेली आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. एकाच संकल्पनेवरती शक्यतो एकपेक्षा जास्त विद्यार्थी काम करणार नाही. कोणतीही महत्त्वाची संकल्पना अर्धवट राहणार नाही, हे तुम्हाला एन्शुअर करायचं आहे. तसंच शिक्षकांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करायचं आहे. तिकडे सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देऊ की कोणकोणते टॉपिक्स निवडले गेलेले आहेत आणि ते तुम्हाला अवॉइड करायचे आहेत. तर ही अशी माहिती थोडक्यात दिलेली आहे. ही माहिती इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी येणार नाही. तसंच तुम्हाला जास्तीत जास्त 10 विद्यार्थ्यांचे किंवा 10 व्हिडिओजला तुम्हाला अपलोड करायचं आहे. म्हणजे तुम्ही 10 टॉपिक्सला या ठिकाणी तुम्ही त्यांची माहिती देणार आहात. कारण त्याच्यापेक्षा जास्त झाले तर मग आपल्याला इव्हॅल्युएशन करताना त्रास होतो. पहिला प्रश्न विद्यार्थी क्रमांक 1 आपण पहिले विद्यार्थी क्रमांक 1 पासून विद्यार्थी क्रमांक 10 पर्यंतची आपण सोय केलेली आहे या फॉर्ममध्ये. विद्यार्थी क्रमांक 1 साठी फॉर द स्टुडंट नंबर 1 हिज नेम ॲज पर हिज रेकॉर्ड, त्याच्या रेकॉर्ड प्रमाणे त्याच्या फर्स्ट नेम पासून त्याच्या सरनेम पर्यंत तुम्हाला जायचं आहे, जे काही शासकीय रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे. त्याच्यानंतर त्याची इकडे समजा एखादा पहिला विद्यार्थी माझा आहे, त्याचं नाव समजून घ्या, नितीन बाळकृष्ण पंडित. हे माझं समजा पहिल्या विद्यार्थ्याचं नाव, एक फिक्टिशियस नाव सांगितलेलं आहे. आणि समजा हा विद्यार्थी मी समजा 5वीच्या विद्यार्थ्याला शिकवत असेल, तर मी इकडे माझे सगळे विद्यार्थी कदाचित 5वीचेच असतील. त्याच्यामुळे मी पहिल्या विद्यार्थीपासून ते 10व्या विद्यार्थीपर्यंत मी किंवा जितके पण माझे विद्यार्थी असतील किंवा जितके पण मला व्हिडिओज करायचे आहेत, तितके त्याच्यासाठी मी माझी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मी इयत्ता चूज करणार आहे. माझा स्टँडर्ड चूज करणार आहे. विद्यार्थ्याचा बोर्ड आता समजून घ्या, हा विद्यार्थी CBSE बोर्डचा आहे. समजा काही काही शाळांमध्ये एकपेक्षा जास्त बोर्ड एकाच ठिकाणी शिकवले जातात. तर तुम्ही स्टुडंट बाय स्टुडंट you can choose whether he belongs to Maharashtra board or CBSE board. And if you are choosing, if it is say some other, then you have to give the specific information about the particular board. Suppose it is neither Maharashtra board nor CBSE, then you will give, for example, इकडे समजा काही असेल senior Cambridge किंवा whatever, so that information you would provide over here. So whatever are the board, that board you can choose. Then topic number, suppose he belongs to CBSE and in the his topic is doing a let's say a project or a video on mathematics, so we will say math. And then chapter number, suppose chapter number 3, and suppose chapter number 3 for maths is let's say number or irrational number. I'm just giving some arbitrary topic. And suppose the topic which he has covered is on page number 25 in the textbook. So I will say page 25. Write completely. Don't skip anything. Don't skip page number or those things, because they are very important, so that people will should exactly know which topic you have chosen. पिन पॉईंट करता यायला पाहिजे आपल्याला की कोणत्या टॉपिक मधून तुम्ही तुमचा विद्यार्थी व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामुळे ते टॉपिक पान नंबर सह तुम्ही देणं याची आमची अशी इच्छा आहे की तुम्ही ते पान नंबर सह द्यावे. आता शेवटचा जो भाग आहे तो आहे विद्यार्थ्याची चित्रफिती इकडे अपलोड करा. यू नीड नॉट अपलोड द व्हिडिओ राईट नाव. हे तुम्ही जेव्हा आत्ता भरत आहात, आत्ता तुम्ही इकडे व्हिडिओ 15 डिसेंबर पर्यंत जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तोपर्यंत कदाचित तुमच्याकडे आत्ता व्हिडिओ नसेल. तुम्ही फक्त इकडे माहिती देणं अपेक्षित आहे. पण जेव्हा तुम्ही 15 डिसेंबर नंतर जेव्हा तुम्ही सगळे विद्यार्थी जेव्हा तुम्ही फॉर्म भराल, तेव्हा जेव्हा तुम्ही हा फॉर्म परत भराल, कारण हा फॉर्म तुम्हाला परत भरावा लागेल,
ही माहिती तुम्ही स्टोअर केलेली असेल, इकडे तुम्ही परत फॉर्म भराल, तेव्हा तुम्ही इकडे व्हिडिओ अपलोड करण्याची आपल्याकडे सोय आहे. की जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा असं तुम्हाला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी एक प्रोव्हिजन मिळेल, जिकडे तुम्हाला अपलोड अप टू 5 सपोर्टेड फाइल्स, मॅक्सिमम 10 मेगाबाइट पर फाइल, ए कॉपी ऑफ द सिलेक्टेड फाइल विल बी सेंट, वन्स सबमिटेड द फाइल कॅनॉट बी एडिटेड ऑर रिमूव्ड, अशी तुम्हाला एक वॉर्निंग मिळेल. आणि ह्याप्रमाणे तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांनी जेव्हा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बनवलेला असेल त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरून तुम्ही इकडे व्हिडिओ बनवू शकता. व्हिडिओ तुम्हाला अपलोड करता येऊ शकेल. इकडे जेव्हा तुम्ही ब्राउज कराल तेव्हा तुम्हाला तुमची व्हिडिओच्या बद्दलची माहिती मिळेल. सो फॉर एक्झाम्पल सपोज मी इकडे ब्राउज असं बटन दाबलं तर मला इकडे हे मिळतंय, माझी जी फाईल आहे ती दिसते आणि त्याप्रमाणे मी ती फाईल इकडे सबमिट करू शकतो. ही तुमची व्हिडिओ फाईल असली पाहिजे आणि तिची साईज जी आहे ती 10 मेगाबाईटपेक्षा कमी असली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म सेकंड विद्यार्थ्यासाठी सुद्धा तुम्ही त्याच्या विद्यार्थ्याचा, दुसऱ्या विद्यार्थ्याचा पूर्ण नाव, इयत्ता, बोर्ड, निवडलेला विषय, पूर्ण पान नंबरसह तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही आत्ता चित्रफिती अपलोड नाही करणार, पण जेव्हा तुम्ही चित्रफित अपलोड कराल तर जसं आपण विद्यार्थी क्रमांक 1 साठी पाहिलं होतं तशीच प्रोसिजर आपली राहणार आहे. असे तुम्ही 10च्या 10 विद्यार्थ्यांसाठी तुम्ही असे किंवा जितके तुमचे विद्यार्थ्यांना तुम्ही गाईड करणार आहात, 10 पेक्षा जास्त नको, 10 पेक्षा कमी असू शकतील पण 10 पेक्षा जास्त नको, असे विद्यार्थ्यांसाठी तुम्ही फाईल अपलोड करणार. हे विद्यार्थी क्रमांक 9 विद्यार्थी, तुम्हाला सर्वच्या सर्व 10च्या 10 विद्यार्थ्यांचे नाव देणं गरजेचं नाहीये, कंपल्सरी नाहीये. तुम्ही 4 विद्यार्थी, 3 विद्यार्थी, 6 विद्यार्थी, 9 विद्यार्थी, किती पण विद्यार्थी तुमचे असू शकतील. इट इज नॉट नेसेसरी that you will have to fill all these 10 students. Your number of students may be less than 10. So suppose you have 6 students, you will stop at 6, 7, 8, 9, 10. Those things you will leave it blank because all the fields are not essential. सगळेच्या सगळे मथळे भरायलाच पाहिजे असं गरजेचं नाही आहे. तुमची जितकी विद्यार्थी संख्या असेल तितक्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ते फॉर्म तेवढे भरा, त्यांचे डिटेल्स भरा आणि बाकीचे तुम्ही ब्लँक सोडून टाका. आता हे सगळं झाल्यानंतर 10व्या विद्यार्थ्यानंतर तुम्हाला एक हे दिसेल, पुढचा प्रश्न जो आहे, समजा मी एक शिक्षक आहे आणि मी छानशी पद्धतीने मी चांगल्या पद्धतीने मी शिकवत आहोत आणि मला असं वाटतं की माझी जी पद्धत आहे ती इतरांनी सुद्धा फॉलो करावी. तर व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन क्रिएट अ व्हिडिओ and on a difficult topic with an innovative method, and I can upload that video for the guidance of the experts and also for considerations of the prize. आणि इकडे मी एक व्हिडिओ फाईल देऊ शकत आहे. तर इकडे मी जसं मी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे इकडे ऍड फाईलचा ऑप्शन आहे. ऍड फाईलला गेल्यावरती तुम्ही एक फाईल तुम्ही देऊ शकता, तुमचे जे काही तुमचा स्वतःचा जो व्हिडिओ त्याच्यासाठी ती प्रोव्हिजन सुद्धा इकडे केलेली आहे. तुम्ही कधी सुद्धा 15 जानेवारीच्या आत तुम्ही कधी पण हा फॉर्म भरू शकता आणि तुमचा स्वतःचा व्हिडिओ इकडे तुम्ही सबमिट करू शकता. ती प्रोव्हिजन इकडे दिलेली आहे. आता तुम्ही जे नाविन्यपूर्ण पद्धतीने जे तुम्ही शिकवत असता त्याच्याबद्दल कोणाला वाटू शकतं की कोणाला काही वाद होऊ शकतो की हे बरोबर नाही आहे, याच्यामध्ये बेसिक कॉन्टेंटमध्ये चेंज आहे, देर इज सम डिफिकल्टी इन युअर इनोव्हेटिव्ह मेथड or something which people don't approve, don't accept, then for that what you can do is you can take help of the AI. तुम्ही AI चा वापर करून तुमची जी काही सूचना आहे, मी मागच्या यूट्यूबमध्ये सुद्धा मी त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कसं तुम्हाला ते करायचं आहे. त्याच्याबद्दल तुम्ही यूट्यूबचा AI चा रिपोर्ट जो आहे तो तुम्ही इकडे सबमिट करू शकता. त्याच्यासाठी तुमची जी टेक्स्ट फाईल जो तुमचा AI चा जो रिपोर्ट असेल त्याची तुम्ही टेक्स्ट फाईल बनवू शकता आणि ती टेक्स्ट फाईल तुम्ही इकडे ऍड करू शकता. ऍड फाईलमध्ये तुम्हाला कॉपी जी आहे ती टाकता येऊ शकेल. इट मे बी ए वर्ड फाईल और इट मे बी ए TXT फाईल. ती तुम्ही इकडे सबमिट करू शकता. याप्रमाणे आपल्याला एक कळेल की तुम्ही जी काही माहिती जे तुम्ही भरवलेलं आहे ते बरोबर आहे किंवा बरोबर नाही आहे. आमच्या लेवलला पण आम्ही त्याला चेंज करू शकतो, आम्ही चेक करू शकतो. बट इफ इट इज ॲडवाइज्ड दॅट you do it yourself so that you would have an uh, opportunity of learning through the AI. तुम्हाला AI च्या थ्रू लर्न करता यावं याच्यासाठी ही तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही तुमचा जो प्रॉम्प्ट आहे
तो तुम्ही AI ला द्या आणि त्यांचा रिस्पॉन्स इकडे सबमिट करा. आता शेवटी आपण एक डिक्लेरेशन घेतलेलं आहे की ही हा फॉर्म माझ्या माहिती व विश्वासाप्रमाणे बरोबर आणि बिनचूकपणे भरलेला आहे. सर्व महत्त्वाचे टॉपिक सम प्रमाणात विभागले गेलेले आहेत आणि जास्तीत जास्त 10 प्रवेशिका किंवा चित्रफीत नोंदवले गेल्याची मी खात्री केलेली आहे. हे आपण डिक्लेरेशन घेतो. The declaration is that I have filled up this form as per the best of my knowledge and belief. I have ensured that all the important topics have been distributed uniformly among the student and that maximum 10 entries or videos have been uploaded by me. याला तुम्हाला मान्य करायचं आहे. जेव्हा तुम्ही मान्य कराल तरच तुम्हाला सबमिट हा बटन तुमचा चालू राहील. मग याच्यानंतर तुम्हाला हे सबमिट बटन दाबायचं आहे. हे सबमिट बटन दाबल्यानंतर तुमची माहिती जी आहे ती आमच्याकडे प्राप्त होईल. आता मी हे सबमिट बटन दाबत आहे. अशा प्रमाणे आपण हा फॉर्म भरायचा आहे. याप्रमाणे माझी माहिती हे आता जे आपण डमी फॉर्म भरला आहे सायन्स फोरमच्या वेबसाईटवरती आमच्या सिस्टममध्ये ते पोहोचून गेलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं हे दिसेल. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा स्क्रीन दिसतोय युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड, तर तुम्ही खात्री करू शकता की तुमची फाईल तुमच्याकडे पोहोचलेली आहे. तर अशा प्रमाणे तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला बहुतेक हा फॉर्म भरताना कुठलीही प्रकारची डिफिकल्टी किंवा डाऊट येणार नाही आणि जर तुम्हाला काही डिफिकल्टीज किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही मला किंवा प्रवीण जोशी सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि माहिती घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला या व्हिडिओमुळे फायदा झाला असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. तुम्ही या प्रोग्राममध्ये भरभरीने एकदम उत्साहाने तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याचे ठरवलं आहे. याच्याबद्दल तुमचा अनुभव तुमचं अभिनंदन आणि तुम्ही चांगल्या प्रकाराने व्हिडिओ बनवा. स्वतःचे व्हिडिओज पण तुम्ही आमच्याकडे पाठवा आणि या स्पर्धेचा पूर्ण फायदा घ्या. थँक्यू.